बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 6. पिंपळी गावात सध्या भिवाची चर्चा सुरू होती. गावातल्या मारुतीच्या मंदिराजवळ पिंपळाचं भलं मोठं झाड, त्याभोवती जुना ओटा आहे. त्याची दाट सावली पडते म्हणून तिथं घिसाड्याचं पाल येत असतं आणि आपलं पोट भरतं. मारुतीचं मंदिर म्हणजे गावचं बस स्थानकच. तिथं दिवसातून 2-3 बस गाड्या येतात. तिथं नेहमी लोकांची वर्दळ असते. मोठं मैदान पाहून सका घिसाड्यानं तिथं काम सुरू केलं. घिसाडी बिचारा म्हातारा, सगळी लेकरं लहान, पण एक पोरगी मोठी जवान झालेली. तिचं नाव लता. 2 लहान पोरं, बायको मेली. लेकरं सांभाळण्यात सखा जीवन जगतो. पोरगी झाल्यावर पोरं उशिरा झाली म्हणून पोरं लहान होती. लता बापाच्या ऐरणीवर दिवसभर घन मारून तिचं शरीर दणकट मजबूत झालेलं. काळी सावळी, नाकाडोळ्यात नागिनी सारखी, पाहताच नजरेत बसावा असा देखणा बांधा. पालापुढं ऐरणीवर घन मारायची आणि घन मारताना तिचं अंग भात्यासारखं गोल फिरतं. पाहणाऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. सारखा घन मारताना तिचे पुष्ट उरोज एकमेकांची हसत खेळत धिंगामस्ती करताना तिच्या तंग ब्लाऊजमध्ये जाणवत. त्यामुळे तिच्या तारुण्यात अधिकच भर पडायची. सारखी गोल फिरणाऱ्या कमरेवरून घामाचे पाट वाहायचे. तिचं घामाघूम झालेलं अंग पुसताना तिचा पदर छातीवरून घसरल्यावर आसमंतात आग लागली असं वाटायचं. नेहमी घसरणारा पदर ती कमरेला घट्ट आवळून बांधायची, तेव्हा मात्र तिचा बांधा काही औरच आकार घ्यायचा. गड्याला लाजवेल अशी अंग मेहनत करणाऱ्या लतावर गावातल्या रिकाम टेकड्या धनदांडग्यांच्या नजरा खिळणं हे काही नवल नाही. लतानं अशा पैशांच्या मस्तीनं उतारलेल्या लांडग्यांच्या लचक्यांना सहनही केलं, कारण गावात पोट भरायचं असतं. झाडावर राहायचं तर पक्ष्यांची अबोला नको, असा मनाला आवर घालणारा विचार गरिबांच्या मनात असतो. म्हणून तर गरिबांना गरिबीचा अपमान सहन करता येतो. म्हणून तिनं हे सारं सहन केलं. खूप गैरप्रकारही तिच्याशी झाले. ह्या बड्या लोकांच्या नजरा सारख्या तिच्याकडे असत. पण या बड्या लोकांच्या तावडीत बिचारात भिवा सापडला. रात्री 10-10:30 वाजले असावेत. सगळीकडे अंधार किर. पिंपळाच्या झाडाखाली तेवढा पोरासोरांचा टपोरी गोष्टींचा गोंधळ चालू होता. आणि बाजूला शिवरामची पानटपरी सुरू होती. शिवरामची पानटपरी तशी 11-12 वाजेपर्यंत उघडी राहते. पोरं सोरं टपरीवर धिंगामस्ती करतात. 9:30 वाजेपासून पालातला मिनमिनता दिवा तेवत होता. दिव्याच्या आधारानं पालामधली माणसं किलबिल करू लागली. तसं त्यांचं ते रोजचंच होतं. दिवसभर जनावरासारखं राबायचं, घामाचे पाट ओकायचे आणि झापड झाली की तो घरचा पुरुष शीनभाग म्हणून दारू पिऊन तर्र होतो आणि ज्या भात्यावर राबला त्याच भात्यावर आडवा पडतो. आणि बाजूला चिल्ले पिल्ले उपाशी पोटी बसतात. हेच त्या पालातलं जीवन. पालातला जळणारा दिवा हळूहळू शांत झाला. 10:30 वाजले असावेत. भिवा दारू पिऊन तर्र झाला. नव्या अबाधित जिजाबाईकडे पिलेली हातभट्टी दारू मंदिरापस्तूर येईपर्यंत त्याला खूपच चढली. त्याला काही सुधरत नव्हतं. नशेच्या धुंदीत भिवा पडत झडत पिंपळाच्या झाडाखाली आला आणि सरळ घिसड्याच्या पालात घुसला. दिवसभर बापाच्या ऐरणीवर घनाचे दणके हाणून थकलेल्या लताच्या अंगावर धाडदिशी पडला. भर झोपेत असलेल्या लतानं आरडाओरडा केला. तोच तिच्या पालतीवर आणि झाडाजवळ गोंधळ घालत असलेली टपोरी पोरं धावत आली. तशी शिवरामाच्या पानटपरीतली पोरंही धावत आली. विचार नाही, पूस नाही आणि भिव्याला मरणाचा मारला. आधीच दारूत पंग होता, त्याला बोलता पण येत नव्हतं. तरी पण त्याला बेदम लाताबुक्या मारून लतापुढे हिरो होण्याची चढाओढ सुरू होती. गरमी चांगलीच जाणवू लागली म्हणून बाहेर दारी अंगणी बसलेली झोपलेली माणसंही धावत आली. भिवा मार खाऊन आडवाच पडला, तरीही त्याची दारू उतरली नाही. आता भिवा खूप दारू पितो आणि गावात ओरडत बोंबलत हिंडतो, पण त्याची दारू सुटली नाही. तर अशी दारूची आणि भिवाची चित्तरकथा वामन सांगतो.
उन्हाळ्याचे दिवस ऊन चांगलं तापू लागलं. झाडांची पानगळ सुरू झाली होती. झाडांचं सौंदर्य पानांसोबत गळून पडलं होतं. सगळीकडं उन्हाळा जाणवत होता. एका एकानं वामननं गावातलं सगळं बलूतं गोळा केलं. सगळ्या आसाम्या पुन्हा नव्यानं सुरू झाल्या. आता डोंगरगावच्या आसाम्या वसूल करण्यासाठी वामन तयार झाला. पाडवाहून 10 दिवस झाले असतील. आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागला. माणसाच्या जीवाची लाही लाही होऊ लागली. जीव पाणी पाणी करू लागला. गावगाव रामनवमीचे सप्ते जोर धरू लागले. आजूबाजूच्या गावातील मंदिरावरच्या लाऊडस्पीकरचा आवाज सहज वाऱ्याच्या झुळकीवर कानावर ऐकू येऊ लागला. पिंगळी गावात ही सप्ताह सुरू होणार, तशी डोंगरगावची वसुली करून घ्यावी म्हणून वामन यशवंतला घेऊन डोंगरगावला निघाला. यशवंत डोंगरगावला दुसरी वेळ आला. नदी तशी आता जवळजवळ कोरडी फट पडलेली. नदीच्या पाण्यातून सरळ डोंगरगावला पाऊल वाट होती. कुठं कुठं जरासं डोबाडात पाणी दिसू लागलं. तिथंच जनावर पाणी पित. पाणी आटल्यानं नदीतले गोटे सगळे उकडे पडून कोरडे दिसत होते. वामन यशवंतला घेऊन डोंगरगावच्या बळवंतराव पाटलाच्या वाड्यावर गेला. रिकामं पोतं ठेवलं. सकाळी सकाळी 10 वाजता पाटील गडी माणसांना रानामधली कामं सांगू लागले. पाटलांना रामराम ठोकून वामन बलुतेच्या घरी वसुलीला निघाला. वामन यशवंतला घेऊन 7-8 घरी घर फिरला. त्यातल्या 3 घरी बलुतं मिळालं. बाकीच्या घरी उद्या घेऊन जाय वामन असं म्हणल्यावर आज मिळालेलं बलुतं बाप लेकानं पाटलाच्या बैठकीत आणून ठेवलं. उद्या अजून कशाला बेजारी म्हणून विचार केला आणि डोंगरगावातच मुक्काम ठोकला. दिवस मावळला. गाई वासरे घराकडे परतत होती. जरा झापडीला पाटलांच्या बाईनं एका भल्या मोठ्या ताटात 2 भाकरी, तुरीचं वरण, शेंगदाण्याची भुरकी चटणी घेऊन आली. एका तांब्यात पाणी आणलं. घे जेव वामन म्हणून बैठकीतल्या वट्ट्यावर आणून दिलं. सोबत लेकरू हाय म्हणून पुन्हा जाऊन एक जाडजूड भाकर आणली. लागली तर माग बरं अजून असं म्हणत घरात गेली. बाप लेक जेवलं, पाणी पिलं आणि उरलेल्या पाण्यानं हात धुत आपली ताट वाटी धुतली आणि ढाळजत वट्ट्यावर ठेवली. वामन ताट वाटी धुत होता. यशवंत म्हणाला, ती पण आपणच धुवायची का? वामन म्हणाला, उद्या आपल्याला याच ताटात जेवावं लागतंय. ही आपल्यासाठीच आहे. म्हणजे ही आपल्यासाठी वेगळी आहे असं समजल्यावर यशवंत आतून खूप रागावला. त्याचं जेवण सुरू होतं. या वागणुकीची त्याला चीड आली. आपलं जीवन या समाज व्यवस्थेसाठी जनावरांसारखं आहे, काही मोल नाही. यावर वामन म्हणाला, यशवंता, तुझं 12% बरोबर आहे. आम्हाला चहाला खापराची येळणी होती. यशवंत ताटातल्या भाकरीकडे सारखं पाहत होता. भाकरीवरल्या काळ्या पटके बसलेल्या डागासारखे त्याच्या मनात समाजव्यवस्थेविषयी चटके बसत होते. ती येळणी फोडून टाकावी असं त्याच्या मनात वाटत होतं. बाप लेक रातच्या रात बैठकीतच आडवे झाले. नवीन जागी झोप येत नव्हती. पहाट डोळा लागला तर उजडलं. पाखरं किलबिलत होती. आज पहाट चहा पाणी झाल्यावर वसुली सुरू केली. गावात वामनला खूप माल झाला. वामनची वसुली डोळ्यात दिसण्यासारखी झाली. वामनचं बलुत्याचं चुंगडं, त्याची मेहनतीची कमाई गावातल्या वट्ट्यावरल्या चांडाळ चौकडीच्या रिकाम टेकड्या कुटाळ जुन्या माणसांच्या नजरेतून सुटली नाही. वट्ट्यावर बसल्या बसल्या सदावान्यानं पिन मारली. म्हणला, बळवंतराव पाटलाला एक मात्र कळना झालंय. रंगाप्पा, नारायण माळी आणि सोबत बसली ओट्यावरली 72 माणसं कान फाडून ऐकू लागली. सदावान्यानं अजून खोलून सांगायला सुरुवात केली, वारकाचं तोंड बरं असतं वय. रंगाप्पा लगेच म्हणाला, नाही ना, पण का? बळवंतरावानं वामनला घरच्या पुढं जागा दिली. तो आपला बसतो भाद्रत आणि हे पाटील बसतात उठल्यावर वारकाचं तोंड पाहत. हो बरोबर आहे म्हणून रंगाप्पानं दुजोरा दिला.
वारकाचं तोंड पाहिल्यावर एक काम होत नाही. पुन्हा सदावाने खुसक्या आवाजात म्हणाला, हातानं सनी आणायची होय घरापुढं बसून. ही वट्ट्यावरली गोष्ट पाहता पाहता बळवंतराव रावसाहेबांच्या कानावर गेली. त्याला घरच्या बाया माणसांचा दुजोरा मिळाल्यावर मग काय, बाया माणसांच्या तर पहिलंच मनात होतं. पण बळवंतराव रावसाहेबापुढं बोलणं लय अवघड. काहीही असो, मात्र घरच्या बाया माणसांच्यानं गावातल्या चांडाळ चौकडीच्या मनासारखं झालं. वारकाचं तोंड दाड असतं, ते पाहिल्यावर सनी लागते, आणि जर का पहाटे पाहिलं तर दिवसभर एक काम नीट होत नाही. उलट दिवसही असा तसाच जातो, अशी लोकांची धारणा आहे. तर असा हा खुळाच विचार एका गरीब जातीला करून खाणाऱ्या पोट भरणाऱ्या जातीला छळणारा तर आहेच, पण अपमान करून समाजात लाजवणारा, हिणवणारा आहे. याच अंधश्रद्धेला बळी पडून रावसाहेबानं आणि बळवंतरावानं वामनला ताटावरून उठवलं. सगळं बलूतं पाटलांच्या बैठकीत जमा झाल्यावर बळवंतराव पाटलानं वामनला सरळ सांगितलं, हे पाहे वामन, तुवं साल झालं, बलूतं झालं, वसुली पण झाली. हो ना मालक. वामन पाटलाकडे आश्चर्यानं पाहत बोलला, वामन, हे ज्वारीने आणि उद्यापासून इथं बसू नको. वामनला एकदम धक्काच बसला. आपलं काय चुकलं बुवा असा मनात विचार करत तो लगेच म्हणला, का का मालक, काय झालं बा? बळवंतराव बोलले, अरे इथं आम्हाला बैलं बांधायची आहेत. आपण नवीन बैलं घेतली वामन, ती मोठी आणि फार महागाची पण आहेत. नजरपुढं राहतील म्हणून घरापुढं जागा हाय, इथंच बांधायचं ठरवलं. वामननं एवढंसच तोंड केलं. चेहरा पार उतरून गेला. नाराज होऊन खाली मान घालून म्हणला, मग उद्यापासून येऊ नको? बघ बुवा, तुझी मर्जी. म्हणलास तर खरबाला आबादी जागा देतो. पाटलांचं बोलणं ऐकून वामन हिरमुसला. त्याचं मन दुखावलं. जिवंत हाडामासाच्या माणसाच्या तोंडापेक्षा बैलाचं, जनावराचं तोंड आणि त्याचं शेण चांगलं म्हणणारी संस्कृती जिवंत माणसाला जनावरापेक्षा हलकट, नीच समजून वागणूक देते. अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी माणसं समाजात पाहायला मिळतात. माणसापेक्षा गुराढोरांना शुभ मानणाऱ्या माणसाला डोळं भरून पाहून वामनं दुःख गिळून घेतलं व म्हणाला, ज्या जागेवर बसून काम केल्यावर 4 पोटं भरतील अशी जागा जर जनावर बांधण्यास समाधान होत असेल तर मग काय, यावर न बोललेलंच बरं. डोळ्यात खळकन पाणी आलं. वामनच्या भाषेत, हे 12% बरोबर नाही पाटील, असं त्याच्या मनाला वाटलं. पण त्याचं काय चालणार. बरं मालक, मग उद्यापासून येऊ नको. चल यशवंत, म्हणत पोतं घेऊन निघाला. हे सारं वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टी यशवंतनं मनावर घेऊन ऐकल्या आणि तो आतून पेटला. त्याला खूप रागही आला. या संस्कृतीचा आणि विषमतावादी या समाजाचा त्याग करावा असं वाटू लागलं. आपलं तोंड इतकं खराब आहे तर मग इथंच फोडून टाकावं असं झालं. पण करणार काय, कोण आणि काय बोलावं या संस्कृतीला आणि ह्या बड्या लोकांच्या विरोधात. सबसे चुप भला, म्हणून यशवंतनं आलेला राग गटगट गिळला आणि दोघं बापलेक 2 ज्वारीचे पोते डोक्यावर घेतले आणि तडक पिंगळी गावच्या वाटेनं निघाली. भर दुपारची वेळ. सूर्य आग ओकत होता. नदी ओलांडताना तव्यासारख्या तापलेल्या नदीतल्या काळ्या शार उघड्या पाषाणावर पाय पोळत होते. वामनच्या पायात बूट होता आणि यशवंत मात्र अनवाणी होता. नदीच्या वर निघाल्यावर अधिकच फुफरुंडा फुसफुस माती, त्यावर पाय होरपळून निघत होते. डोक्यावर ज्वारीचं चुंगडं आणि खाली पाय भाजत होते. नदीच्या जरा पुढं चालत आल्यावर वाटत भलं मोठं कडुलिंबाचं पसरट झाड होतं. त्या झाडाखाली दोघं बी विसावली. जमिनीवर बसले. सावलीत विसावल्यावर यशवंतला राहावलंच नाही आणि त्यानं डोंगर गावातली गोष्ट काढली. बा, ही माणसं अशी का वागतात आपल्याशी? आपण माणसं नाहीत? आपला जीव नाही? बाबा, यांचं तोंड चांगलं कसं म्हणावं बरं? त्यांचं तोंड पाहिलं म्हणून तर आपल्याला भाकरीवरून उठावं लागलं.
मग अपयशी कोण? असा खडा सवाल यशवंतच्या बालमनाला निर्माण होणं साहजिकच होतं. त्याच्या उद्विग्न झालेल्या मनावर वामन हळूवार सामंजस्याशी फुंकर घातली. येशू, गरिबीची तोंड शिवलेली असतात. त्याला उघडपणे बोलण्याची मुभा नसते. गरिबी लाचार होऊन दुबळी झालेली असते. गरिबीत मन सडलेली असतात. बाबा, मी आता यात सडणार नाही बरं का. आता मला ध्येय घडवू द्या. मला शाळा शिकू द्या. या व्यवस्थेवर मला मात करायची आहे. ही व्यवस्था, ही वर्णभेद जातीभेद करणारी संस्कृती मला मातीत गाडायची आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणारी ही संस्कृती, हे मनुवादी वाईट विचार यशवंत मुळी संकट उपटण्याची भाषा करीत होता. त्याला अन्यायी व्यवस्थेचा छळवादीपणा सहन होत नव्हता. यशवंत या गोष्टीवर पेटून उठला. वामन यशवंतकडे पाहत म्हणला, तुला कोणी अडवलं येशू? शिक, मोठा हो. पण आता चला घराकडे. यशवंतने हो चला म्हणत राग आवरला आणि आपल्या हातातील दगड रागात लिंबाच्या झाडाच्या बुंध्यावर भिरकावला. जणू झाडाच्या बुडासारखी रोवून बसलेल्या छळवादी व्यवस्थेवर त्यानं दगडाने प्रहारच केला आणि आपल्या या संस्कृती आणि विकृतीबद्दलचा रागही व्यक्त असावा. दोघे पुन्हा वाटेने निघाले. घरी पोहोचल्यावर आजही नेहमीसारखी बलुत्याची पूजा झाली. कुंकवाच्या पट्ट्यासोबत साखरेचे 4 दाणे हातावर पडले. तोंड गोड झालं. यशवंतालाही बलुत्याची पूजा करणं तेवढं पटत नव्हतं. जनावराची किंमत माणसांपेक्षा मोठी करणारी ही माणसं आणि आपण, आपला हा बहुजन समाज या पूजापातीत अडकून बसला. या व्यवस्थेवर प्रचंड बंड त्याच्या मनात चालू होतं. तो जागृत झाला आणि इतरांना जागृत करण्यासाठी लढणार होता. वामन भीतीला टेकून बसला. तांब्यावर थंड पाणी पिला. निराश होऊन हळूच आवाजात म्हणाला, आता डोंगरगाव सुटलं. लोकांना काड्या केल्या. लोकांना गरिबाचं पाहवत नाही, करून खाल्लेलं बरं दिसत नाही. तेव्हा शेवंता जरा नाराजच झाली. म्हणाली, लोकांच्या तशाच तोंडात माती पडते. शेवंत तिचा राग बोलण्यावर काढीत होती. दिवसभराचा शीन भाग म्हणून वामन झोपडीला थोडी लावून घरी आला. शिळा पाता कोर कुटका खाऊन शेवंता लेकरा बाळांसंग आडवी पडली. वामन आज नाराज होता. त्याची नाराजी तिला कळाली. तिनं रात्रीची सामसूम पाहून त्याच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या कोवळ्या इशाऱ्याला वामन हळूच प्रतिसाद देऊ लागला. पाहता पाहता दोघं एकमेकात रम्मान झाली. वामनला खुश करण्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकू लागलं. तिच्या चेहऱ्यावर आणि सर्वांगावर उजेडानं त्याला खुणावलं. त्यानं तिच्या अंगावर हात टाकून तिला जवळ घेताच ती शहारली. वामन पहाटे उठून डोंगरगावला गेला. जमा झालेली ज्वारी आणायची होती. दिवसभर वामननं राहिलेली वसुली केली. राहिलेली 2-3 घरं वसूल करून बळवंतराव पाटलांच्या बैठकीत ज्वारी आणून जमा केली. सांच्याला उशीर झाला म्हणून वामननं रातच्याला बळवंतराव पाटलाच्या बैठकीतच मुक्काम ठोकला. पहाटे उठून वामन ज्वारी घेऊन जाणार होता. झापड पडली. अंधार झाला. रानातली माणसं घरी आली. रात्री 8-9 वाजता वाड्यातून बाईनं वामनला जेवायला ताट वाढून आणलं आणि भरलेला पाण्याचा तांब्या जवळ ठेवून बाजूच्या दारातून आत गेली. ती होती पद्मा, बळवंतरावची बहीण. वामन जेवायला बसला. मांडी घालून त्यानं 2 भाकरी वरणाबरोबर खाल्ल्या. हात धुवून पाणी पिला आणि उरलेल्या पाण्यानं ताट इसळून उबडं घालून ठेवलं आणि मग बैठकीतल्या वट्यावर आडवा लांब पडला. अंगातलं शर्ट काढून उशाला घेतलं. दिवस उन्हाळ्याचे, गरमी होऊ लागली. बैठक म्हणजे ढाळच. भला मोठा वाड्याचा दरवाजा. बैठकीत आल्याबरोबर दरवाजाच्या दोन्ही बाजूनी 2 मोठे मोठे ओटे. मधून वाट सरळ अंगणात जाते. बैठकीतून मधी गेल्यावर मोठं अंगण आणि अंगणाच्या पलीकडे जुनं घर, माडी, लाकडाचे माळवंद. तिथं त्यांचं स्वयंपाक पाणी, राहणं, झोपणं. बैठकीत आलेले पाहुणे आणि दिवसभराच्या बळवंतरावांच्या बैठका आणि गडी माणसं असतात.
बैठकीतल्या एका डाव्या बाजूच्या वट्ट्यावर वामन जेवून उघडा भोत लांब झालेला. अंगातलं शर्ट काढलं आणि मग उजवा हात दुमडून डोक्याखाली घेतलेला. रात्र बरीच झाली होती. 11, 11:30 झाले असतील. सामसूम झालं. त्यावेळी बैठकीत ओट्यावरला जुनाट दरवाजा हळूच उघडला. त्यातून मंद मंद वातीच्या दिव्यांचा प्रकाश बाहेर आला. त्या मंद प्रकाशात एक अस्ताव्यस्त स्त्री आपल्या हालचाली करीत होती. तिनं तो मिनमिनता दिवा घेऊन दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं. ती म्हणजे बळवंतराव पाटलांची धाकटी बहीण पद्मा. तिनं बाहेर पाऊल टाकताच तिच्या हातातील मंद मंद जळणाऱ्या दिव्याचा उजेड उघडाभूत आडवा पडल्या वामनच्या सर्वांगावर पडला. त्याचं उघडं अंग त्या प्रकाशात उजळून निघालं. तो झोपेत तर्र होता. दिवा पद्मानं छातीजवळ धरला होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तो उजेड चमकून चेहरा उजळ दिसू लागला. तिचा अस्ताव्यस्त पदर बाजूला सरकल्यानं तिच्या छातीवरचं कवळं कातडं त्या मंद प्रकाशानं अधिक उजळून निघालं. पद्माची नजर प्रकाशाप्रमाणे त्या उघड्या भोत झोपलेल्या वामनच्या सर्वांगावर पडली. वामनही चांगला तरणा बांड अन रगेल दिसत होता. पद्माही अंगानं भरलेली होती. भर तारुण्यात असल्यानं बांधा मजबूत होता. त्याच्या उघड्या भोत शरीराला पाहून पद्माच्या मनातील भावना लाटेसारख्या उफाळून आल्या. लाटांनी जसं किनाऱ्यावर बेभान होऊन धडकावं तसं तिच्या मनात विचार धडकू लागले. त्याच्या भारदस्त छातीला छाती घासून त्याचा मनमुराद आनंद पद्माला लुटावा वाटत होता. वाडा सगळा शांत होता. पार अंगण ओलांडून पलीकडे उंचावर असल्या बळवंतरावाच्या घरातला पंखा तेवढा गरगर करीत होता. त्याचा कर्कश आवाज तेवढा इथपर्यंत येत होता. पद्मिनी म्हणजे बळवंतरावाची धाकटी बहीण. लग्न झाल्यावर 2 वर्षाला विधवा झाली. दिसायला गोरी गुमटी आणि अंगातही भरलेली. 8 वर्षांपासून इथंच राहते. तिच्या हातातला दिवा वाऱ्यानं फडफड करीत होता. तशी तिच्या मनातल्या भावनाही फडफडत होत्या. पद्मा 2 पावलं अजून पुढं आली. वामन झोपेत तर्र. शेवटी तिच्या भावनांनी कपारी बाहेर मुसंडी मारली आणि आवाज दिला, वामन, वामन. दिवसभर बलूत वसुली करून दमलेला वामन भर झोपेत होता. पुन्हा आवाज दिला. आवाजात हलकेपणा होता पण थरथरी होती. वामन आवाज ऐकून ताडकन उठला. दिव्याचा उजेड पाहून आपलं शर्ट शोधू लागला. तोच पद्मा म्हणाली, वामन, मी पद्मा आहे रे. एवढ्या रात्री एक बाई अन वाडा बळवंतराव पाटलाचा. तो शर्ट अडकावायच्या तयारीत होता. तेव्हा पद्मा पुन्हा म्हणाली, राहू दे वामन. वामन तिच्याकडे निहाळत होता. ती अजून म्हणाली, जरा उठ बरं, बाहेर बैल पाहून ये ना, नवीन बैल आहेत. वामन क्षणाचाही विलंब न करता ताडकन उठला आणि भला मोठा दरवाजा उघडून बाहेर पडला. बैल पाहिली. पद्मिनीनं वामनला हातात दिवा दिला. वामन दिवा घेऊन बाहेर बैल पाहत होता. हीच ती बैल मला ताटावरून उठवत आहेत असं त्याच्या मनात आलंही असावं. त्यानं बैल पाहिली, चारा व्यवस्थित केला आणि परत मध्ये आला. पद्मिनी तोवर पाण्याचा तांब्या घेऊन आत गेली होती. तांब्या भरून घेऊन बाहेर आली. वामन, पाणी घे ना, म्हणून तिनं आवाज दिला. पण वामनला पाणी आत बोलावून देणार होती. वामन दरवाजात उभा राहिला. मनात भयानक भीती. वाडा पाटलांचा. एक स्त्री आपल्याशी एवढ्या रात्री संवाद साधते. सगळं कल्पनेबाहेर होतं. वामननं दरवाजात उभं राहून आपल्या हातातील दिवा तिच्या हातात दिला. तिनं त्याच्या विस्कटलेल्या चेहऱ्याकडे पाहत त्याच्या हातावर पाण्याचा भरलेला तांब्या ठेवला. पद्मा सारखी रोखून वामनच्या तेजाळ चमकदार चेहऱ्याकडं उघड्या अंगावर नजर फिरवत होती. पण संयमाचा बांध आणि गरिबीची जाण असलेला वामन तिच्या गोऱ्या पान दिव्याच्या उजेडात न्हावून निघाल्या चमकदार चेहऱ्याकडे आणि उजेडात स्पष्ट झालेल्या तिच्या उघड्या फुगीर अस्ताव्यस्त वृजांकडे पाहू शकला नाही. एवढ्या भयान अंधारमय शांततेत एक छोटासा दिवा दोघांच्या शरीरात एकमेकांची ओळख करून देत होता. तिच्या तजेलदार शरीराला उजळून तरुण मनाला खुणावणाऱ्या तिच्या सर्वांगाला न्याहाळत होता. तिचे उंच झालेले ब्लाऊज आणि आतून दिसणारं कवळं कातडं फुगून दिसत होतं. पोटावरची त्वचा चमकत होती.
वामनने तिच्या शरीरावर जास्त वेळ आपली नजर खेळवली नाही. तिच्या हातातील तांब्या घेऊन तो गटगट पाणी पित होता. पद्मा मात्र त्याच्याकडे सारखं रोखून पाहत होती. नाही नाही ते विचार तिच्या मनात त्याला उघडा बंब पाहत घोळत होते. एवढ्या अंधारातही पद्माचं देखणं गोरगुमटं रूप मनाला भुरळ पाडणारं होतं. तिच्या हातातील दिवा सरळ तिच्या उरोजांना उजळून चेहऱ्यावरच्या कोमल कोवळ्या देखण्या भावना उजळून दाखवत होता. वामननं पाणी पिलं. त्याच्या छातीवर पडले पाण्याचे थेंब दिव्याच्या उजेडात चमकत होते. पाणी पिऊन वामन तिच्या सर्वांगाकडे पाहत दरवाजातलं पडलेलं पाऊल तो मागं घेणार तोच पद्मानंच पाऊल उचललं. त्याच्याकडे पाहत दमदार आवाजात म्हणाली, वामन, जरा बसूया ना आपण. वामनने तिच्या हातावर रिकामा तांब्या ठेवत आपला नकार दर्शविला. पण पद्मिनी त्याच्या हाताचा स्पर्श होताच शहारली. त्याला इशारा करत तिनं त्याचा नकार ओळखला. पण लांब दमदार घेतलेला श्वास जोराचा सुस्कारा सोडून पद्मानं दिवा विझवला. दोघांच्या मनात स्वतः जळून आकर्षण निर्माण करणारा दिवा विझवून त्याचं अस्तित्व नाहीसं करणारी पद्मा यशस्वी झाली. तेव्हा दोन शरीरं भयान अंधारात. त्या अंधारात मात्र एक दमलेल्या स्वरातील आवाज स्पष्ट जाणवला. वामन, तू उद्यापासून येणार नाहीस ना डोंगरगावला? तुझं डोंगरगाव आता सुटलं ना? आजचा तुझा शेवटचा दिवस. जमलं ना आता? असं म्हणत ती हसली. वामन तिच्याकडे फक्त पाहत होता. जणू तांब्या जसा रिकामा होता तसं वामनचं मनही तिच्याविषयी रिकामं होतं. त्याचंच ते प्रतीक असावं. पण ते प्रांजळ प्रतीक पद्मा समजू शकली नाही. वामनकडे पाहत तिनंच बोलायला सुरुवात केली. पण वामन, एक मात्र खबरदारी घे हं. ही आपल्यातली गोष्ट कुणाला कळली तर तुला माहीतच आहे. मी बळवंतराव आणि रावसाहेबांची बहीण आहे. याद राख, हातानं फजिती करून घेऊ नकोस. हे सगळं विसरून जा आणि मला पण ओळखू नकोस. मी जशी इथली लेक आहे तशी तुझ्या गावची सून आहे. पिंगळी माझं सासर, रामराव पाटलाची सून मी. मला इथंच विसरून जा. वामन एक शब्दही बोलला नाही. ती गोष्ट आणि पद्मा त्या अंधारात विलीन झाली. रात्र विचारात गेली. पहाटे उठल्याबरोबर पद्मानं वामनला चहा आणला. वामननं तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काहीच झालं नाही असं समजून वामन चहा पिऊन बलुत्याचे चुंगडे घेऊन गावाकडे निघाला. आता त्याचं 12% डोंगरगाव सुटलं होतं. वामन चुंगडं घेऊन नदीवर आल्यावर फिरून डोंगरगावाकडं आणि बळवंतरावांच्या मोठ्या उंच वाड्याकडे पाहत होता. पुढं चालत होता. पार नदीच्या थडीवरून बळवंतरावांची माडी दिसत होती. तशी एका पावलानं ती दूरही जात होती. वामन एके दिवशी गावातील रामराव पाटलांच्या वाड्यावर गेला. तेव्हा डोंगरगावची पद्मा भांडी घासत बसली होती. वामन गेल्याबरोबर तिची सहजच नजर वामनवर पडली आणि वामनची पद्मावर. दोघांनीही एकमेकांकडे पाहून खाली पाहिलं. पद्मा ह्या घरची सून आणि डोंगरगावच्या बळवंतराव पाटलाची बहीण होती. नवरा मेला, सासरी कधीमधी येते, 4 दिवस राहून पुन्हा डोंगरगावला माहेरी जाते. वामन तिला डोंगरगावात बोलला तेव्हापासून आजच पाहिलं. त्याला पद्मानं सांगितलेलं आठवलं आणि तो रामराव पाटलाच्या घरी निघून आला. तो पुन्हा रामराव पाटलांच्या घरी पाऊल टाकला नाही. जसा बळवंतरावांचा वचक होता तसा रामराव पाटलांचाही गावात धाक होता आणि पद्माचं असं टक लावून पाहणं वामनला बरंच काही सांगून गेलं. म्हणून वामनला तेव्हापासून डोंगरगाव तर सुटलंच, पण गावातल्या रामराव पाटलांच्या घरीही गेला नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.